आपल्या ॲक्टिंगच्या टिप्सच्या पार्ट 2 मध्ये. तर आता मागच्या वेळेस म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं ते थोडक्यात जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपण एक एम धरलेलं म्हणजे एम धरायचं आपण की मी ॲक्टर बनणारच असं आपण एम धरलं पाहिजे. त्याच्यानंतर आपला दुसरा पॉईंट होता आपल्या समोर एक रोल मॉडेल ठेवला पाहिजे. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन सर, मुलांसाठी अमिताभ बच्चन सर, मुलींसाठी माधुरी दीक्षित मॅम. आणि त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आपल्याकडे ऑब्झर्वेशन पाहिजे. म्हणजे कुठे आपण जात असताना ते कॅरेक्टर जे असतं ना ते ऑब्झर्व केलं पाहिजे. मग ते रिक्षावाले काका असतील किंवा कोणी असलं तरी ते कॅरेक्टर आपण ऑब्झर्व केलं पाहिजे. त्याच्यानंतर रीडिंग सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट. रीडिंग आपलं वाचन पाहिजे. वाचनामुळे आपलं म्हणजे आपले जे बोलण्याचं हे असतं ना ते सुधारतं. आपल्याला नवीन नवीन शब्द मिळतात वाचल्याने. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचतच राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपला पाचवा पॉईंट आहे की या क्षेत्रामध्ये आपला लाजाळूपणा जो असतो ना, लाजाळू स्वभाव की मी असं कसं करू तसं कसं करू, तर हा स्वभाव जो असतो ना तो सोडला पाहिजे. तर ही झाली मागच्या व्हिडिओची समरी. तर आता ह्या व्हिडिओमध्ये काय काय टॉपिक्स आहेत आपण बघूया. तर त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक चांगला ॲक्टर होण्यासाठी आपल्याला एक चांगला माणूस होणं खूप 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 गरजेचं आहे. खरंच आपल्याला एक चांगला माणूस झाला पाहिजे. आतमधून स्वतःमधून एक चांगला माणूस झाला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा पॉईंट आहे आता आपली सर्वांसोबत मिळून काम करण्याची तयारी पाहिजे, ज्याला की आपण टीम वर्क असं म्हणतो. तर उदाहरणार्थ याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे अर्थातच रजनीकांत सर. तर ते साऊथमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये जेव्हा फिल्म्स करतात ना तेव्हा त्या चित्रपटांमध्ये ना ते त्यांच्या पूर्ण टीमला सोबत घेऊन ते काम करतात. म्हणजे ह्याच्यामध्ये ते त्यांच्या टीमवर्क सोबत व त्यांच्या अभिनयासोबत त्यांचा चित्रपट हिट होतो. हे त्यांचे जवळपास सगळेच चित्रपट हिट होतात कारण हेच दोन कारण आहेत, त्यांचा अभिनय आणि त्यांचं जे म्हणजे त्यांचा अभिनय आणि त्यांचं टीमवर्क. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याला ह्या क्षेत्रात डिसिप्लिन खूप गरजेचं आहे. म्हणजे समजा एखादा कॉल टाईम आला ना तर त्या कॉल टाईमवर आपल्याला म्हणजे कॉल टाईमच्या आधी आपल्याला हजर राहणं गरजेचं आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे याचे उत्कृष्ट उदाहरणं आहेत अमिताभ बच्चन सर आणि अमोल पालेकर सर. तर अमिताभ बच्चन सर जेव्हा केव्हा म्हणजे त्यांना कॉल टाईम जेव्हा केव्हा येतो ना तर त्याच्या आधी हजर राहतात. ते आधीच त्यांचा मेकअप करतात, त्यांची स्क्रिप्ट जी असते ती वाचतात, तिला समजून घेतात. ते आधीच सगळं करतात आणि जेव्हा नेमकं कॉल टाईमवर ते एकदम रेडी असतात. तर असं आपल्याला पण कॉल टाईमच्या आधी पोहोचलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे नम्रता पाहिजे. नम्रता आपल्याकडे म्हणजे नम्रता पाहिजे. आता याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन सर. तर ते सगळ्यांशी नम्रपणे वागतात, सगळ्यांशी नम्रपणे वागतात. तसंच आपल्यालाही नम्रपणे वागलं पाहिजे. मग ते स्पॉट दादा असो, डिरेक्टर सर असो किंवा मग आणखीन जी आपली प्रोडक्शनची टीम आहे ती असो, त्या सगळ्यांसोबत आपल्याला नम्रतेने राहिलं पाहिजे, नम्रतेने वागलं पाहिजे. आणि म्हणजे असं एक नम्रता आतूनच पाहिजे, तर सगळ्यांसोबत नम्रतेने वागलं पाहिजे. त्याच्यानंतर आपला लास्ट पॉईंट आहे होप्स. तर आता होप्सचं काय असतं, होप्स जे आपण होप्स जे असतात ना ते स्टार्टिंगला असतात. जसं जसं आपण या फील्डमध्ये एंटर करतो ना तसं तसं बऱ्याच जणांचे होप्स कमी होतात. तर ते तसं नाही झालं पाहिजे. आपल्याला होप्स कधीही सोडले नाही पाहिजे. आता एखाद्या ऑडिशनसाठी सपोज एका ऑडिशनसाठी तुम्ही खूप जीव ओतून मेहनत केली आणि नेमकं त्या ऑडिशनमध्ये तुमचं सिलेक्शन नाही झालं तर आपल्याला वाईट तर वाटणारच, पण वाईट वाटणं मग साईडला ठेवायचं. परत होप्स धरायचे की नाही ही नाही तर दुसरीमध्ये मी होणारच. तर ही एक होप्स असताना किती कठीण परिस्थिती आली होप्स कधीही नाही सोडायचे.
म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतात जगायला. ही नाही झाली ना, ही ऑडिशन नाही झाली ना, ही माझ्या नशिबातच नव्हती. दुसरीमध्ये ह्याच्या चांगलीमध्ये माझं होऊन जाईल, नाही आहे. आणि एक मंत्र आहे की जेव्हा आपल्याला यश मिळतं ना तेव्हा तरीही चालत राहिलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला अपयश येतं ना तेव्हा तर डबल जोमाने चालत राहिलं पाहिजे. नाही, आपल्याकडे होपचं एक मस्त कवच पाहिजे. किती प्रॉब्लेम्स आले ना ते कवचानं सगळं हे करायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपूर्ण झाला.